एका वारकरी व्यक्तीकडं एक चातुर्मास वैकुंठवासी कंधारकर महाराजांनी केला। शंकर महाराज कंधारकर फार मोठी व्यक्ती। नुसतं कंधारकर महाराज म्हणणं माझ्यासारख्याला बरं वाटते, त्यांचं नाव घेणं आपली काय लायकी। 4 महिने चातुर्मास। त्यांच्याकडे एक छोटंसं रत्नाला कसं मांदूस असतं अशी एक छोटीशी प्रवासातली पेटी होती। त्या पेटीमध्ये पंढरपुरातल्या मालकाची प्रतिमा, काशीतल्या मालकाची पिंड, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या प्रतिमा, गणपती बाप्पांची प्रतिमा, अशा देवाच्या 5-4 प्रतिमा होत्या। छोट्या छोट्या तांब्या पितळाच्या धातूच्या प्रतिमा होत्या। सकाळी स्नान झालं की देव धुवायचे। देव धुतले की त्याचा स्वतंत्र कपडा असायचा, त्या कपड्याने देव पुसायचे। हो, आपले देव असे तांब्यात बुडवायचे, ठुले जशा मेंढ्या नदीत टाकायला असे आपले देव धुवून असतात। हो, हळद घेतली की अशी टाकली, हो जसा इलेक्शन मधला गुलाल उधळायला आहे, हो असे फेकूनच देतो अंगावर, फेकूनच। भागवतात बघा, भागवताच्या पुढे कृष्णाचा आणि राधेचा फोटो मांडलेला असतो। काय सात्विक मावले हळीत कुंकू देतात त्या फोटोला। हो, कोण्याच कपड्यानं पुसलं तर राधेचं तोंड आणि कृष्णाचं तोंड दिसत नाही, इतकं हळदन कुंकू त्याच्या अंगावर। संक्रांतीच्या दिवशी टोपल्यात कुंकू काढून यायच्या अंगावर फेकलं पाहिजे, असं लाईत असते देवाला कुंकू। साजूकशा बोटानं लावायचं। आधी जर देवाच्या कपाळाला असेल तर आपण नुसतं कुंकू दाखवायचं, असा नियम असतो। हो, काय करताल काही मिळच नाही। मंदिरात गेल्यावर देवाच्या तोंडाला पेढा लावत्यान। हो, इतका अधिकार तुमचा मोठा आहे, देव तुमच्या हाताने पेढा खातो। हो, चतुरीनं देवाच्या तोंडाला पेढा लावला। हो, आणि ही घरी जाती न जाती तोर की ही शिक मुंग्या देवाच्या तोंडात। पेढा गोड असतो ना, मुंगीची या घरा। हो, मुंगी मुंगळे यायला मूळ झाडायची गरज का? गुळाचा खडा दिसला की धाव घाली, गोड वस्तू दिसली की ती आपण मत येते। देवाच्या तोंडाला पेढा लावला कस्तुरीनं। हो, घरी गेली की बचक भर मुंग्या देवाच्या तोंडात। हो, इतका येडा आहे का देवी? आणि मथऱ्याला चहा देईन। हो, पपेश बाप म्हणला ए चहा करणं प्यालतान सकाळी, भिताडा अंगावर पडून तू आहे। हो, नवऱ्याला चहा करीत नाही आणि देवाच्या तोंडाला पेढा लावती, येडा आहे का? लाई नका देवाच्या तोंडाला। मंदिराला येडा घातल्यावर मंदिराच्या पाठ भेटीला पण चिटकी ती। देव मागून खात असतो का पेढा? तुम्ही कोणते मंदिर पाहणं, मागून पण पेढा चिटकिलेला, मागूनही हळदी कुंकू लावलेलं। का सुधरतान तर सुधरू तुम्ही। किती महाराज मेल्यावर सुधरतान, पहिली गोळी बाळ्याला घाला गिरगावच्या। श्रद्धा असावा, अंधश्रद्धा असो। चंदन उघडायचं नाना, गुरुवर्य कंधारकर बाबांनी चंदन उघडायचं। आमच्या गिरगावकर महाराजांकडे चातुर्मास केला एक। ते युनिव्हर्सिटीत परचेस ऑफिसर होते, जेम होते। साधं घर होतं त्यांचं ते जुन्या काळातलं। दिवसभर गाथ्याचं अध्ययन। हो, एवढी साधना, एवढी साधना, एवढी साधना कंधारकर महाराजांची। एके दिवशी अशी बाजूला 4-5 भक्त मंडळी बसले आणि पूजा चालू होती। गोड मंत्र, चंदनंज महत्पुण्यम पवित्र पापनाशनाक्षिदंज महत्पुण्यम पवित्र पापनाशना विलेपनम सर्वस, असं असे गोड 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 मंत्र। आता मी म्हणत नाही, असे सुंदर मंत्र ते म्हणू लागले। देव पकडे आमचे आहेत सुंदर मंत्र। हातामध्ये डाव्या हातात चंदनाची वाटी घेतली आणि उजवं बोट चंदनात बुडणार। नाना चंदनाच्या वाटीतून हे बोट बाहेर निघलं की आता देवाकडे ते पाटाव टेकलेली देव होते ना, देवाला कोणीतरी एका लावणार ना, पण धातूच्या मूर्त्या पुढं पुढं सरकत होत्या। माना न माना
मानील तो देईल काही आणि न मानील तो नेईल काही. एक म्हणलाय मला पटतच नाही, नको पटू दे, तू कुठं काशी करायची तर कर. आम्हाला पटतंय ना, आपल्याला पटतं हे महत्वाचा विषय. हो, बाईला नवरा आवडावा आणि नवऱ्याला आपली बायको आवडावी. शेजारीन म्हणली माय तू नवरा कसा घोंगडीवानीच गोरा दिसत तू ग. शेजारीन म्हणली, शेजारीन नाना म्हणली माय दोरके कसा घोंगडीवानीच नवरा दिसतो तू. घोंगडी कशी असती माहिती ना तुम्हाला? हा, काय नवरा आहे ग तू घोंगडीवानीच. द्वारका सात्विक होती नाना, कुलवान घराण्यातली पोरगी होती, सदाचारी घराण्यातली पोरगी होती. तिनं 5-6 महिने ऐकलं, काही बोलली नाही या चतुरीला. पण एके दिवशी 6 महिने झाल्यावर मग दोरकी जरशी गरम झाली. म्हणली चतुरा काकू असू द्या मोह काळा, पण दिवस माळायच्या आधी बाजार घेऊन घरी येतोय. मोह काळा असू द्या ना, पण दिवस माळवायच्या आधी बाजाराची पिशी घेऊन घरी येतोय. तुमचा गंज गोरा पाने, पण लातूरच्या बस स्टँडला मुतारी पशी पाहावं लागतो, बॅटरीनं कुठं झोपलाय तो. बाईची मालकावर किती श्रद्धा, इतकी श्रद्धा, तितकी श्रद्धा. आपण ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो, गुरुजी त्या संप्रदायावर आपली तितकी श्रद्धा असली पाहिजे. एखाद्या हलकटाला आवडू ना आवडू, आपल्याला आवडला पाहिजे. विठाला विठाला नवऱ्याला सुद्धा बायको तितकीच आवडा. ह्या म्हणत्यान माणसाचं सांगितलं ना, आमचं नाही, आमचं सांगितलं नवऱ्याचं नाही सांगितलं. हे असो वनिता आपुली कुरूप जरी झाली, भोगिता तेची भली जिया परी. आळंदीतल्या मालकानं वाक्य खर्च केलं. ती कशी असेल काय असेल, अक्षरा पडे ना अंगावर. आता ती तुझी धर्मपत्नी आहे. आता शहाणपणा करू नकोस. बुट्टीचे उचचे सावळीचे जास्त गोरी उन्हात गेल्यावर लालच होती, हे शहाणपणा करूच नको आता. आणि आता ज्याचे लग्न राहिले त्यानं तर बिलकुल शहाणपणा करू नका. जशी भेटेल तशी मुकाट्यानं मंडपात उभं राहा. लग्नाला मी तयारच आहे. तदेव लग्नं सुदिनंत देव. शहाणपणा केल्याच्या नंतर शक्यतो कुंभमेळ्यात जास्त वाढ होईल यावर्षी. विठाला विठाला देव धातूचे पुढे सरकायचे नाना. तांब्या पितळाचा पांडुरंग, तांब्या पितळाची शिवजीची शिवलिंगाची मूर्ती पिंडती अशी पुढे सरकायची, पुढे सरकायची. काय वाटत होतं माहिती आहे? या देवतेला वाटायचं सकाळचा गंधाचा मान आपल्याला भेटावा, आपल्याला भेटावा. कधी कधी गुरुवारी कंदारकर महाराजाचं बोट चंदनात भरलं ना, ते वाळून जायचं बोट. कोणाला 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 यायला आधी लावा तर त्याला राग येईल, आणि मग हात जोडायचे. मी जशा लाईनमध्ये मांडलं तसे बसा ना बरं देवांनो. धातूच्या मूर्त्या जागच्या जाग्यावर उत्तर व शांत व्हायच्या. आणि म्हणतो बुवा काय ताकद असेल गुरुवारी कंदारकर महाराजांची, काय ताकद असेल. ज्या व्यक्तीसाठी धातूमध्ये चेतन प्राण येतो आणि त्या धातूच्या मूर्त्या हलतात, ही ताकद ज्या महात्म्याची, त्या महात्म्याला सुद्धा थांबता नाही आलं. येवनिया काळ बैसला येवनिया काळ बैसला येवनिया काळ बैसला काळ बैसला झाकी तोशी कैसा डोळे आता, तोशी कैसा डोळे आता, झाकी तोशी कैसा डोळे आता. येवनिया काळ बैसला सेवता, येवनिया काळ बैसला सेवता, येवनिया काळ बैसला सेवता, येवनिया काळ बैसला सेवता, येवनिया काळ बैसला सेवता.
झाकीतो कैसा डोळे आता वाचणारा वरे तू सादर वाचणारा वरे तू सादर झाकीतो झाकीतो किती अधिकारी लोक असतील, काय योग्यता असेल या लोकांची, जिथं प्रत्यक्ष देव धातूच्या मूर्तीत प्रवेश करून ती मूर्ती चेतन होऊन समोर हलायची. एवढा अधिकार ज्यांच्या भक्तीत होता त्यांना सुद्धा थांबता आलं नाही. काय आपली पात्रता आहे. बोलोबा महाराज वारीला निघाले. घरच्या सगळ्या लोकांनी नमूद केलं की आता या वर्षी तुम्ही वारीला जाऊ नका. नाही म्हणले, वारीला जाणार. का मला अडवता तुम्ही? ऐका ना म्हणे, शरीर थकलंय तुमचं, पाय सुजलीत तुमची, आता तुमचं वय झालंय, चालता येत नाही तुम्हाला. अरे याच्यानंतरची वारी चालणार नाही, पण ही वारी पंढरपुरात जाऊन एकदा पंढरपुरात देह ठेवला की मग काय पुन्हा वापस यायचंच नाही. म्हणले कशाला ताण, असं घरच्याला म्हणले नाही, पण मनान निग्रह केला. लागला टकळा पंढरीचा. हो, वारकरी त्याला म्हणावं. उद्याचं प्रस्थान झालं की त्याला इकडं करमू नये, त्याचं नाव वारकरी. हो, गोड व्यक्ती. ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामात ज्याचं मन रमतंय त्याला वारकरी म्हणायचं. महाराजांनी सांगितलं मला काही आवरू नका रे, मी निघतोय. धर्मपत्नी हुशार होत्या. किती दिवस या वर्षीचे मुक्काम आहेत? एखादा मुक्काम कमी अधिक होत असतो. तिथी क्षय, तिथी वृद्धी, कुठं 2 तिथ्या झाल्या, कधी वृद्धी झाली, कधी 2 तिथीची एकच तिथी. सप्तमीचा क्षय झाला, षष्ठी, अष्टमी, असं होतं कधी कधी. मग जेवढे दिवस घरापासून पंढरपूरपर्यंत जायला लागतात तेवढे लाडू कनकाबाईनं आपल्या मालकाला करून द्यायचे. लाडू रव्याचे नाही, बुंदीचे नाही, बेसनाचे नाही, काजू बदामाचे नाही, लाडू पोळ्याचे. पोळ्या म्हणजे चपात्या, मस्त चपात्या भाजायच्या, लाल 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 असे त्याला टिपके पडले पाहिजे अशी चपाती भाजायच्या आणि त्या चपात्या अशा कुस करायच्या. आपण त्याला मलिदा म्हणतो. त्याच्यात तूप टाकायचं, गूळ टाकायचं आणि ते खलसून 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 मग त्याचे लाडू बांधायचे. चांगल्या भाजल्यामुळं ते लाडू विटत नव्हते. आजही शहाण्याबाईनं केलेल्या दसम्या वापस आल्या तरी खावा वाटत्यात. वापस म्हणजे यात्रा करून वापस आल्या तरी खावा वाटत्यात. आणि टिकलीवालीनं केल्यावर तिसऱ्याच दिवशी बुरा येतो तिला. अंगाव घेऊ नका, मी काही तुम्हाला म्हणत नाही. मी आमच्या गावातले, मला तुम्हाला म्हणून काय फुकट कळण शेंडी वळून काय घेणे मला तुम्हाला. मी आमच्या तिकडे सांगायला तुमचा मा काय समज काय आपलं काय बांधाल बांधे का घराला घर आहे का तुमच्या चुलीचं धूपण आमच्या डोळ्यात आले काय विषय नाही. मी सांगायलो शहाणी म्हणजे जुनी बाई जाणकार. अजून मी लक्षात घ्या, जुन्या शहाण्या जाणकार बाईनं घातलेलं आंब्याचं लोणचं तिसऱ्या वर्षी कोयाशी खरपणावानी वाळती. कोय ती आंब्याची फोड खरपणावानी वाळती, पण पाण्यात बुडिली की कोहरको चोखा बरीच लागती. हिनं सगळं टाकलं, ही शिक मसाल्याच्या पुड्या टाकल्या तरी तिसऱ्या दिवशी उतूच आलं लोणचं. हो, बरणीतून बाहेर आलं, बरणीतून बाहेर. हो, आणि मला वाटतं जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिनं धिरडे करूच नाही.
जिला गौऱ्या नीट लावता येत नाही ती म्हणली मी धिरडे करते. मी आणलं पिठाचा तेलाचा आणि सरपणाचा आणि तव्याचा बुकना पाडशील तू मंजुळा. तू येडेवानी करू नको, तुला गौऱ्या लावता येईल आणि तू कशाला येडेवानी करायला लागली. पिठल्यातले गोळे फुटणत आणि ती म्हणली मी बासुंदी करते. मी आणलं राव दिन द्वार का. अर्धा घंटा पिठलं हाटू लागली. मागून पायानं हाटायची वेळ आली, हातीत नसते पायानं, तरी गोळे फुटणत. ती म्हणली मी बासुंदी दुधाचा खराबा करू नकोस. मला सांगायचं याच्याकरता नव्याने जुन्याला विचारलं पाहिजे. हो, आपली परंपरा आहे. हो, मागच्या लोकांच्या वाटावर चालतोत आपले, ही आपली परंपरा आहे. हो, माघा म्हणल्याच्या नंतर वडिलाची रीत जाणत असो. ह्या संप्रदाय पुराण प्रणित संप्रदाय, वेद ऋषी शास्त्र मुनी प्रणित संप्रदाय. मागच्या मोठ्यांनी जे सांगितलंय ते आपण करायचं असते. ना ना मोठ्यांना विचारित नचे सुंबळे. आमची इथे एका कट्ट्याचं लग्न जमलं, सोयरीक झाली. काय उतू आला त्या पोरीचा बाप काय म्हणून दिली काय माहित त्याला. ते कव्हाच बुट दोन घरी आणत नव्हतं. सकाळी घालून 2 बुट जायचं आणि येताना संध्याकाळी एकच असायचा. तरी पोरीच्या बापानं त्याला दिलीच पोरगी. आपण माझ्या लक्षात आलं पण म्हणलं मांडवारला येल खाली कशाला वाढायचा, पाप लागत असते. कोणाचं येल खाली ओढू नये. लग्न जमलं त्याचं मस्त, तारीख गिरीक काढली. ते आयटीत आलं मला म्हणलं बाळू महाराज धोत्रावाले लग्नाला न्यायचे नाही. म्हणलं धोत्रावाले आणि मग आम्ही कुठं रिकामे येत म्हणलं. ते म्हणलं तुम्ही एक दिवशी पॅन्ट घाला ना. मी म्हणलं नाही. 97ला फेकली. आता पुन्हा पॅन्टीच्या नादी लागत नाही. आता नाही पॅन्ट, आता धोत्रच. हो, पोरायच्या माईला एके दिवशी राग आलता ना. आमच्या पोरायची माय म्हणजे मै बायको. पुन्हा तुम्ही म्हणताले पोरायची माय कोणाला म्हणलं. हो, मला एका दिवशी म्हणली गावात आल्यावर कधी मध्ये पॅन्ट घालायला काय होतंय. मी आणलं नको ताण देऊ, बरे आपलं धोत्रानं आपलं काय वाईट केलं. हा, ह्या धोत्रामुळंच आपलं चांगलं चाललंय. नाही म्हणली पण ते कसं म्हाताऱ्यावानीच दिसतात. असं ती नव्हती म्हणीत. आम्ही येऊ लागलो त्या का गावात नदीवालांनी एक बाईचं धुणं आटपलं नवीनच, आता लग्न झालेलं. ती बाई म्हणली माय कुठले आता. ह्याच गावातले. माहेर आमकं गाव. पुढचे सासरे आहेत का काय तुमचे. पुढचे तुमचे सासरे आहेत का काय. हातीला मना वाटणं मालक आहेत काय. गपचिकला गपचिकच. ती म्हणली मा ती बाई म्हणली तुम्ही सांग. मॅननं ती येडगळे तिच्या गोळ्या संपल्यात. तिच्या म्हणण्यावर तू कशाला ताण घ्यायली. ती सासरा म्हणली म्हणजे मी सासरा होतो काय तू मालक आहे ना तू. नाही पण कीर्तनात घाल जात होतं, घरी आल्यावर पॅन्ट घालायला काय होती. महिनाभर टकटक लावली. हो, पण मी दम काढी. एका महिन्याच्या नंतर कारखान्यावर पटा चढला. साखर कारखान्यावर पटा चढला. मंठ्याच्या बाजारात गेलो. 2 पॅन्टी आणल्या आणि 2 कोयते आणले. पॅन्टी 2 आणल्या आणि कोयते बी 2 आणले. पॅन्टी जशा आणल्या तशाच तुळशीपाशी ठेवल्या. आमच्या घरचे म्हणले काय आहेत म्हणलं पॅन्टी. बाई मला आज कळालं तुमचं माझ्या किती प्रेम येतं. आम्ही रडायला काय झालं. नाही बाई तुम्ही खरंच मला जीव लावतात. खुश पोरायची माय खुश. दोन्ही पॅन्टीवर 2 आणि बाई का शिवल्या. म्हणलं याला बेताचा संबंध नाही. ही कोणाला घाला आणि कोणाची उपसान कोणाला घाला. तिचं नाव नाईट पॅन्ट. खपक्यानं घातली की पांगती आणि लुकड्यानं घातली की पुन्हा पिटकती. ते नाईट पॅन्टीला काय बेताचा संबंध नाही. काय नाही. 150-150 आणल्यात. मा सस्तातच. म्हणलं या सस्तातच असतात. हो, पण यायला इज्जत नसती. त्या पॅन्टीला इज्जत असती बाई कुठं. त्या बेइज्जती पॅन्टी. त्याची छट इज्जत बाजारात गेली ती पॅन्ट टाईट पॅन्ट. जाऊ द्या म्हणले पण आणल्या ना तुम्ही. हा कोयते. मी आणलं एक तुला आणि एक मला. बहीण आपल्याला ऊस तोडायला कोण सांगन. आणि मी आणलं पॅन्टी घातल्यावर कीर्तनाला कोण सांगन. हा, आपण पॅन्टी घातल्यावर तुला मोळ्या उचलायला आणि मला तोडायलाच जावं लागेल. हो ना 9 वर्ष झालं पुन्हा नाही म्हणली पॅन्ट घाला. एकाच इंजेक्शनात पप्याची माय राईट.
असं माझ्या घरी घडलं नाही. तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घ्यालो. विठाला विठाला इतकी एडपट असल्या मी कुंभमेळ्यात गेलो असतो ना. पॅन्टीवालेच लग्नाला न्यायचे. मला घातली हो पॅन्ट. मी येरी म्हणाल ना दृष्टांतापुरती. जुन्याला विचारायचे, मागच्या लोकांना विचारायचे. लग्नाला गेलो तिथे गेल्या एक जणांनी विचारलं, ए इकडे ये. म्हणलं काय बाबा? अरे इकडे ये ना. मलाच म्हणाले ते, अरे इकडे ये, तुलाच म्हणाले, तुला इकडे ये. मी म्हणलं बापरे, अरे तुलाच बोलायचं रे बाबा हे. मी म्हणलं काय बाबा, किती आवाज द्यालो, बाहेर आहेस का काय रे? मी म्हणलं काय सांग. बाळू महाराज तुमच्याच गावचे आहेत का? मी म्हणलं हो आमच्याच इथले. मलाच विचारायला ते. मी कशाला इज्जत घालू आता, मीच आहे म्हणून. मी काय म्हणलोच नाही. ए आणि कसं रे धोत्रावाले माणसं? म्हणलं आमच्या इथं आता मीटिंग भरली, युनियन झालंय, एकाही धोत्रावाल्याला लग्नाला न्यायचं नाही. मथरलंही दाड होतं ते मथर मुलीच्या आजोबाच्या कानात म्हणलं, राम भाऊ हे गिरगावमधलं लोन जर आपल्या गावात आलं तर आपले कट्टे बी आपल्या बेइज्जती करते. आणि इथली इथं मुंगा दाबा जरा. ते पोरीचा बाप लय हुशार जुन्यातला नाना. कन्यादानाच्या टायमाला ते बायका 4 आणि 8 आणि पाण्यात भिजून टाकीतच नाही, असे नवरदेव नवरीची हात गुतलेली आणि त्याच्यात ती गुरुजी कन्यादान. आणि तुम्हाला का माहीत नाही का? हो ना, अशी मान हलवलीत म्हणजे हनुमंतराव तुम्हाला माहीतच आहे ना. नाव हनुमान जरी असलं तरी तुम्ही आमच्यात आहेतच ना. असंच करीत ना ते नाना. ते सुत देवबाप्पा आहे का नाही, देवबाप्पा आहेत नाही तर असं दोरागिरा लावायचं, ते गपचीक बसायचं. मग त्याने ते पाण्यात बुडवायचे 4 आणि येते. आता ते गेले म्हणा, आता कागदाच्या नोटा पाण्यात नाहीत बुडीत, आधार टाकते. कन्यादान होतायच्या टायमाला त्या मथाऱ्यान 4 आणि 8 नाही टाकले. देवबाप्पाच्या कानात सांगितलं, 16 संकल्प 2 एकर जमिनीचा. देवोपन भूदानम सर्वस्थित कन्यादान प्रसंगो यतन्नुतनो सवनव दाम्पत्या वधूयाम भूदानम करिष्यते. 16 संकल्प देवबाप्पाचा. त्या काळात यायचा संकल्प म्हणजे ओरिजिनल रजिस्ट्री, बायनामाच डायरेक्ट असंच होतं त्या काळामध्ये. संकल्प सुटला, जे काय लग्नात वस्तू त्या पलंग गादी, ते बांब्या गिंब्या आंघोळीचा, ते कपाट फपाट, राजा राणी कपाट, कोणतं कपाट काय, ते चट वस्तू आम्ही टेम्पूत टाकल्या. आणि टेम्पूने लग्न गेलेलं. ते मुलीचे आजोबा आले मला म्हणले, तू सोकोने आहेस का काय? म्हणलं हो. नवरदेवा सांगचा सोकोन्या म्हणजे घाम पुश्या काय त्याला असतं ते. फक्त त्याला तिथं जाऊस तर किंमत, जाताना इतकी सोकोन्याची किंमत. तिथं सोकोन्याला आंघोळीला स्वतंत्र टाईल, घरी बायकोच्या साडी न कथुतर, पण जाऊस तर सोकोन्याची मजा. कोण्या? नवरदेवाच्या. तिकून येताना नवरदेवाच्या सोकोन्या इतकी बेहाल कोणाचीच नाही. हो, ह्या सोकोन्याची जागा नवरी घेती आणि नवरदेवाला नवरदेवाची जागा असती. सोकोन्या फालक्याला लटकलेला माग, अख्खी धूळ त्याच्या सांगाव. हो, लय 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 अवघड परिस्थिती असते. तुझ्या जगार सोकोन्या? हो इकडे उधर खाली. म्हातारं वरी चढून ती गाठ सोडली. आता गाठील काय येडिंग थोडीच असते आहे का नाही, येडावाकडा गुढ हाणलेला असतो तो. गाठ सोडीन ती पोरीला म्हणला, ए चल घरी. ते आधीच शिकलेलं होतं म्हाताऱ्याने त्या नातीला. ती काय रडली नाही पडली नाही काय नाही. हो, आपली एखादी नवीन पोरगी असती म्हणली असती, बाबा मला जायचं नाही इकडं कुठं. हो, काय नाही म्हणली ती, काय नाही. मला यानं पाठीला आमच्या इथल्या बाब्यानं. म्हणलं ए ती पोरगी. मी म्हणलं इकडे 1.5 महिना पाठीत नाहीत, चल. आणि ते म्हणलं लग्न झालं 1.5 महिना धाडीत नाहीत. म्हणलं नाही नाही चल. मला कशाला माहीत, पण मी आपलं उगंच हाणला टरे बाजीने. ते म्हणणार पाय ना कसं. ते मी म्हणलं मला पॅन्टीवर रेंज येत नाही, मला धोतरच लागते तेव्हा रेंज येते. पॅन्टीवर काय कळतं म्हणलं मला. काही म्हणलं बापा निरोप तरी घेऊन ये. मी म्हणलं बाबा काय, बाबा गिबा गेला चुलीत. मी म्हणलं बापा मग आगाऊचे. अहो मी म्हणलं पोरगी चाल 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 बाहेर. मी म्हणलं सांगा ना कारण काय. सगळ्या सप्रेम भेटी टाकल्या का नाही, मग ती 2 एकर जमीन कशाला भांडणाला कळ रही तर ती घेऊन जा तुमची.
अरे बापरे, मी म्हणलं अरे बाबा ते म्हातारं म्हणलं ती 2 एकर जमीन न्या. ते म्हणलं बाळू महाराज कशी नेता येईल, काही उपाय. मी म्हणलं आपल्याला पॅन्टीवर काही कळत नाही, धोत्रावर असतं तो उपाय सांगितला असता. म्हणलं आता. मी म्हणलं पुन्हा म्हातारे आणा. पुन्हा गावाकडे टेम्पो पाठीला आणि म्हातारे आणली. येईने गेले पण मी गेलो आणायला. मग ऐकलं. म्हणलं चला जाऊ द्या. येताना मी धोतर नेसूनच आलो. खाली उतरल्याबरोबर त्या पोरीच्या आजोबा वगैरे या 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 बरं 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 चहा प्याला परात सगळे ना काठाबरोबर चहा. लय मोठा चहा होता असा, इतकाला चहा पीत माणसं. बरं बरं काय काम आहे म्हणले. काय नाही, पोरगी कवा धाडता. काय नाही म्हणले भाई, पोरगी धाडण्यासाठीच लग्न केले, पण या सगळ्या वस्तू टाकल्यात. मी कन्या देवबाप्पा साक्षीला आहेत. कन्यादानात 2 एकर जमीन पोरीला दिली. ही आमच्या इथं ठुता कशाला, मला पोरं 3 येतं आणि ही जमीन इथं राहिली. 3 एकर असती 1 एकर दिली असती. 2 एकर कुठं वाटू. आणि हे भांडणं होते ना, दिलीन म्या नातीला, ही जाऊ द्या इथून. तर आमच्या इथल्या म्हाताऱ्याला मॅच सांगितलं, त्याला म्हण कॅनलच्या कडीची हे, ऊसाची हे, का केळीची हे, का हुलगेची हे, ती मंडपात आणा. मग आम्ही टेम्पूत टाकून नेऊ. ते म्हणले काय नाही बाळू महाराज, आमची नात घेऊन जा. धोत्रावाल्याशिवाय मेळ नाही बसला. धोत्रावाले जर आले नसते तर लग्न करून संन्याशी, ते काय म्हातारं पोरगी जाडीत नव्हतं. म्हणून ह्या टिकल्यावाल्यानं कुखावाल्याला किंमत देत जा. हो, तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे. हो, ह्या कुखावाल्यानं कमिलेल्या जमिनी तुम्हाला खावा वाटत्यात हा. आणि त्या म्हातारपणी आवडत नाही. नाही भिताड पडायचं का डोस केव्हा एखादीची झोपीत. हो, आणि पॅन्टीवाल्यानं म्हाताऱ्याला किंमत देत जा. नाना 72च्या दुष्काळात मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ल्या, बरबडे खाल्ले, भाजीचे पिळे खाल्ले, आणि आपल्या टिकल्यावाल्यांसाठी ना आमच्या पॅन्टीवाल्यांसाठी यायनं जमिनी कमवून ठेवल्यात. हो, काय दुष्काळ असन तुमच्या लहानपणी नाना, काय परिस्थिती असत्या. त्या दुष्काळात ह्या जुन्या लोकांनी आपल्यासाठी संपत्ती कमवली. त्याला विचारी जा. याचंच नाव कीर्तन आहे. हो, जो मुलगा आपल्या आईवडिलाला मानतो, हे नंबर 1चं कीर्तन. मायबापाला मोजित नाही, पंढरपूरला चलत जातो. पंढरपुरातला मालक दात पडूस तर हानीन. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. कोणाची रूप आहेत माय बापे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची माय बापे अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे, अवघी देवाची रूपे. तुका म्हणे तुका म्हणे माय बापे अवघी देवाची रूपे, मुलाचा देव आईवडील, बाईचा देव आपला कपाळाचा मालक आणि सासू सासरे. कपाळाचा मालक आपला देव आहे. हो, आपल्या मालकाची सेवा करायची. मालकाला जर बाजाराला जायचं असेल, ऑफिसला जायचं असेल, नोकरीला जायचं असेल, तर सगळे कामं बाजूला सारून त्याचा डब्बा करून द्यावा आणि मग हरिपाठ वाचा. त्याच्या निघायच्या टायमाला हरिपाठ घ्यायली, ते उपाशी मेलं. असं नसतं कस्तुरा. माय तुया झोपीत भेताडा अंगाव पडन ग मंजुळे, असं नसतं बाई. मालकाची सेवा सगळ्यात मोठी सेवा. मुलानं आईवडिलाचं सकाळी दर्शन घेतलं की महाराष्ट्रातल्या कोण्याच महाराजाच्या पाया त्यानं पडायचं नाही. मायबापाचं दर्शन घेतलं की पंढरपुरातला मालक येऊन त्याला कडकडाटून मिठी मारतो. इतकी मायबापाच्या दर्शनातली ताकद आहे. हो, इतकं सांगतो नाना मी यायला. महाराज घरी आल्यावर बदाम टाकून दूध करत्याल, काजू टाकून दूध करत्याल, आणि पप्याच्या बापाला म्हणते तुम्ही पिठला हाटान मला वाढा.
असं नसतं माय. हे खरा परमार्थ आहे, खरा परमार्थ. संसारात चांगलं वागणं त्याचं नाव परमार्थ आहे. एक पुरावा सुचला उत्तरेश्वर महाराज. तुकोबराय मायबापाची सेवा करणाऱ्याला खरं बोलणाऱ्याच्या देहूतले मालक पाया पडतात नाना. नमो तया माता पित्याचे पालन, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचना सत्यवादे सत्यवदे, नमो त्या वचना सत्यवादे, नमो त्या पित्याचे पालन, नमो तया पित्याचे पालन, नमो त्या वचना सत्यवादे, नमो तया माता पित्याचे पालन, तया माता पित्याचे पालन, पित्याचे पालन, त्या वचने सत्यवादे, नमो त्या वचने सत्यवादे, नमो नमो तया माता पित्याचे पालन. तया तया कोण्या तया? जो माता पित्याची सेवा करतो त्याला नमन, जो सत्य खरं बोलतो त्याला नमन. खरं बोलणाऱ्याला मायबापाची सेवा करणाऱ्याला देहूतले मालक नमस्कार करतात. तुकोबाराय नमस्कार करतात. भांगाऱ्या भोंगाऱ्याचं सांगत नाही मी. तुकोबाराय काय ताकद आहे आई वडिलाची सेवा करण्याची ताकद ना. लाडू करून दिले लाडू, हेच चाललं होतं ना. हा लांबून फिरायचा ना दे ना. डिझेल बाहेरचा असल्यामुळे जवळचा रस्ता गवशीत नाही मी. चलो त्या लांबून आपलं काय तर लाडू करून दिले. जेवढे मुक्काम तेवढे लाडू. जुनी माऊली नाव कनकाबाई. कनक म्हणजे सोनं, आणि जे ओरिजिनल कनकाबाई सोनं म्हणून तर त्या माऊलीच्या पोटात तुकोबाराय जन्माला आले. हो, सावजी जन्माला आले, कान्होजी जन्माला आले, कनकाबाई नाव होतं. दिले लाडू करून. पडशी भरली, निघाले मुक्काम दर मुक्काम करीत करीत निघाले. येऊन या काळ बैसला शिवसनाना शेवटचं सांगतो. एका गावात मुक्काम पडला. छोटस मंदिर होतं. त्या मंदिराच्या पुढे 2-4 खणाची अशी वसरी होती. धावं केलेलं आपलं लाकडाचं. बोलोबा महाराजांना आपली वळकट तिथं टाकली. वळकट टाकल्याबरोबर बाजूला लहानसा एक वडा होता. पाणी वाहत होतं खळखळ खळखळ. तिथं हातपाय धुतले, भोपळा भरून घेतला, खुंटीला भोपळा अडकिला, टाळ काढला आणि मारुतीरायाच्या समोर भजन केलं. भजन आटपलं. खुंटीचा भोपळा खाली घेतला, पळशीतला लाडू काढला. पण इतकी अंगाला ताप आली की लाडू खावाच नाही वाटला. तशीच पळशी बांधली. 4-2 घोट पाणी पिलं. बोलोबा महाराजांचं चरित्र सांगतोय. हे तुकोबारायांचे वडील होते. आणि पाय लांबून दिली. एकदा मारुतीरायाकडे बघितलं असं, आणि मारुतीरायाला सांगितलं, देवा संपलं रे आता. आता गाव इकडं अर्ध राहिलं, पंढरपूर इकडं अर्ध राहिलं. कशाची वारी देवा? का असं केलंस रे देवा? पंढरपुरात जाऊस तर पाय सुखरूप ठेवायला पाहिजे होतेस रे देवा. इतकं शरीर व्याधीजन्य का केलं?
चलो देवा, मागच्या जन्मातलं काही पापाचं गठोडा असेल त्याच्याकरता हे आडवं आलंय, काय करणार आहेत. तसेच डोळे लावले. बोलोबा महाराजाला झोप लागल्याच्या नंतर डोळे रडत होते. झोप लागल्यावर नाना डोळे रडत होते. तर झोपीतल्या माणसाचे डोळे रडत असताना मंदिरातले मारुतीराय बाहेर आले आणि मारुतीरायनं बोलोबा महाराजांच्या डोळ्याला प्रश्न केला. नुसत्या डोळ्याला विचारलं, का रे, ही व्यक्ती झोपलेली आहे आणि झोपीत डोळे रडतात, कारण काय. तर डोळे मारुतीरायला बोलत होते, या डोळ्यांना ह्या पवित्र शरीराचा संग झाला म्हणून महिन्याला पंढरपुरातला मालक बघायला भेटतोय. वाक्य कळालं. या डोळ्याला या पवित्र शरीराचा संग झाला म्हणून महिन्याला पंढरपुरातला मालक भेटतोय. लय हलकटायच्या डोळ्याला हलकट शरीराची संगती काही डोळ्यांना झाल्या. पेपर वाचू वाचू महिन्याला काच बदलिले, पण त्या डोळ्याने गाथा नाही वाचिला, ज्ञानेश्वरी वाचिली नाही, शास्त्र वाचिलं नाही, पुराण वाचिलं नाही, कधी देव पाहिला नाही. असे काही काही हलकट शरीर आहेत ना, त्या शरीराची संगती काही काही डोळ्याने केली. हो, डोळ्याचा दोष नाही, हलकट शरीर त्या शरीराचा दोष ते डोळ्यात उतरला. हो, पण डोळे मारुतीरायला सांगत होते, हे शरीर इतकं पवित्र आहे, या पवित्र संगती केली या शरीराची म्हणून पंढरपुरातला मालक बघायला भेटतोय. पण हे शरीर थकलंय, आता आम्हाला देव भेटत नाही. काय वाटलं असेल मारुतीरायला हे ऐकून. मारुतीरायनं हे डोळ्याचं वाक्य ऐकल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकाला आवाज दिला, देवा, जगात खूप भक्त पाहिले रे देवा, पण काय भक्त आहे. मारुतीरायची वाणी ऐकली. जगाच्या मालकाने त्या गावाचंच नाना पंढरपूर केलं. सकाळी बोलोबा महाराज उठले तर मंदिरात नाही झोपलेले, वाळवंटात झोपलेले. हा सकाळी दिंड्या पताकांचा भारत सगळा. बापरे म्हणले, रात्री गुडघे सुजले, हातपाय थकलेली, ताप आलती, जेव वाटत नव्हतं, फनफन शरीर करीत होतं. काय मिळ्या, अंगाला चिमटा घातला, झोपीत तर नाही मी. पाहिलं तर ओळखीचे वारकरी, चला बोलोबा बाबा, चला बाबा, चला करा अंघोळ, नगर प्रदक्षिणेला चला, एकादशी आजची. महाराज म्हणले, काहीतरी विपरीत घडलं गरे. काल अमक्या गावात मारुतीरायाच्या मंदिरात मी झोपलो होतो, तिथं शरीर दुखत होतं आणि अचानक झोपीतून उठलो तर मी पंढरपुरात. एक जणाला विचारलंय, आजची तिथी काय रे. म्हणले, एकादशी. एकादशी ना आजची, एकादशी. सगळे ओळखीचे वारकरी हे मालकानं तयार केले, पंढरपुरातल्या मालकानं तयार केले. हुबेहूब चंद्रभागा, पुंडलिकरायाच्या मंदिराचा कळस, पाठीमागं पाहिलं तर चंद्रभागेचा तट, पुढं पाहिलं तर पाणी, त्याच्या पलीकडं पाहिलं तर चंद्रभागेचा तट, त्या कडीनं काही असणारी मठं गुठं, काही सगळं झाडं झुडं, सगळ्या खुणाखाना एकच. काय करता येत नाही मालकाला पंढरपुरातल्या. सगळं त्याच्या ताब्यात आहे, सगळी सत्ता त्याच्या ताब्यात. विश्वकर्मा कामाला लावला आणि झोपेतून उठायच्या आधी पंढरपूर तयार केलं. अकलूजचं अख्खं पंढरपूर. एक व्यक्ती आली, त्या व्यक्तीने सांगितलं, महाराज आजची एकादशी आहे. ते म्हणले, पंचांग दाखवा बरं. पंचांग दाखवा म्हटल्याच्या नंतर समोर तयार केलेली जी व्यक्ती होती ती पंढरपुरातल्या मालकानं तयार केली. ह्या व्यक्तीनं मालकाला संदेश दिला, बोलोबा महाराज पंचांग दाखवा म्हणतात. तर पंढरपुरातल्या मालकानं सरस्वतीच्या कानात सांगितलं, ब्रह्मकन्या म्हणजे सरस्वती, तिच्या कानात सांगितलं, बाई आता तू आम्हाला मदत कर, आज एकादशी कशी येईल असं पंचांग कर. सरस्वतीनं पंचांगावर हात ठेवल्या, नाना अक्षराला कळत न कोणी कोणाच्या बोकांडीवर बसावं. सप्तमी एकीकडं, अष्टमी एकीकडं, नवमी एकीकडं, उत्तरेश्वर बुवा, रस्व दीर्घाला मेळ लागन मेळ, असे काहूर सुटल्यासारखे अक्षर पळाले. पण केलं सरस्वती मातेनं, बरोबर एकादशी दाखवली. पाहिलं पंचांग, ठीक आहे एकादशी आजची, बर
आमच्या पडशीतलं पंचांग खरं सांगते, आजची तितकं आहे. लाडू होते, मोजून लाडू करून द्यायच्या कणकाबाई, मोजून जितकी मुक्काम आहेत तितके. पडशी सोडल्याबरोबर लाडू. अरे पंचांग बिनकामी आहे. सप्तमी आजची. पंचांग दाखिणारा कोण होता नाना? पंढरपुरातला मालक होता. हात धरला. कोण आपण? रूपच प्रगट केलं. ब्रह्मांडाचा मालक आणि आईसाहेब तिथे आहेत. बोलोबा महाराजांनी विचारलं, देवा कशा करता? काही नाही म्हणले महाराज, तुम्ही चलू शकत नव्हतात. तुमचं शरीर अत्यंत जीर्ण झाले आणि ही तुमच्या शरीराची आणि तुमची वारीविषयीची तळमळ आम्हाला मारुतीरायनं तुमची झोपीतली सांगितली आणि म्हणून मी नव्हतो ऐकू शकत. म्हणून तुमची इच्छा पूर्ण व्हावी याच्याकरता मी ह्या लहानशा गावाचं पंढरपूर तयार केलं. दृष्टांत संपला. जगाच्या मालकानी एका वारकऱ्यासाठी एका लहानशा गावाचं पंढरपूर करावं. त्या वारकऱ्याचा अधिकार किती मोठा असेल, पण त्याही वारकऱ्याला इथं थांबता आलं नाही. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई किती लोक अधिकारी आहे. काय तपासता यांचा अधिकार? या अधिकारी लोकांचा एवढा अधिकार उंच होता की हा अधिकार मोजण्यासाठी विधात्याकडे तराजूच नव्हतं. एवढा मोठा अधिकार, फार मोठं नाविन्य. पंढरपुरातला मालक एका व्यक्तीकडे शिक्षणाकरता गेले, विद्यार्जन करण्याकरता एका व्यक्तीकडे गेले. फार अधिकारी व्यक्ती होती ती. त्या व्यक्तीचं नाव होतं मुनिश्री सांदीपन. सांदीपनी अधिकारी होते महात्मा. महर्षी सांदीपनींच्या आश्रमावर जगाचा मालक शिक्षणाकरता. देवानं शिकवावं, ज्यांच्याकडे शिकावं अशी बरीच महाराज अधिकारी होते. पण काही कशातून गेलेले, काही कशातून गेलेले, सर्व तत्वानं परिपूर्ण असणारी सांदीपन. त्यांच्या धर्मपत्नी सुद्धा तितक्याचा अधिकारी. संसारात माणूस पडला की दोन्ही गाडीचे चाक चांगले असावं. लहान मोठं चाक झालं की एक तर गाडी कानी होती, नाही तर मोठं चाक दगडावून गेलं की पलटी होत असती. हो, पती आणि पत्नी संसार रूपी रथाचे चाक आहेत. चिमणा चिमणीचा खेळ नाही. हो, चाक आहेत, चाक आहेत. जितकं संसारामध्ये पतीचं वर्षच आहे तितकं पत्नी सुद्धा अनन्य साधारण महत्व तिचं सुद्धा तितकंच आहे. हो, म्हणून तर अर्धांगी, गृहलक्ष्मी अशी ती नाव आहेत. नाव आहेत. लक्ष्मी, हो, असे नाविन्यपूर्ण नाव आहेत स्त्रियांसाठी. अधिकारी होते आईसाहेब. मला असं वाटतं काही गोष्टी संसारात गोड करण्यासाठी बायकोत लागती. त्या लायकीची, बरं, त्या अधिकाराची. गावात सप्ताह चालून एक जण म्हणला चला चहा घ्यायला. चला म्हणल्यावर 20 जण गेले. 20 जणातले 7-8 जण दूध घेणार आणि 10-15 जण चहा घेणार. त्याच्यातले 2 जण कॉफी घेणार. त्याच्यात मी काळा चहा घेणार. लय मोठी पॅनल झाली ना. हो, लय मोठी पडली ती पॅनल. घरी गेल्याबरोबर बाई म्हणले, हे चहा कर. काय मड टाकायचं का? अरे बापरे, मी तर काळा नाही गोरा नाही, मी धोत्राचा रुमाल असं कोपरा तोंडात धरला आणि उलटलो. मी म्हणलो मडोची आत उतरेश्वर बोल. म्हणलं चला रे बाबा, नको 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 आपल्याला नको. बाई किती अधिकारी.
संसारात बाईला किती महत्त्व असते. दुसऱ्या सप्त्यात गेलो, तिथल्या एका माणसानं सांगितलं, बाळू महाराज आहेत का? हो. बरं बरं. किती? काय 2 आटो आलीत आमच्या गावची. बरं बरं बरं. दिलीप अण्णा, गुरुजी, हनुमंतराव, होत्रेश्वर बुवा, चला चला चहा घ्याल, चला चला. आम्ही गेलो तर मी म्हणलं आपलं काळ्याचं काही तुंतून वाजिनच नको, आपण आज चहाच घ्यावा. तोही आमच्यात 4-5 जण निघलेत दूध घेणार. हो. त्याच्यात आमच्यात 2 निघले, ते कपात चहा पेत नव्हते. हो. मी म्हणलं यायला बुटात द्या, यायला बुटात द्या म्हणलं, बुटात द्या यायला. हो. नवेच बुट होते आणलेले. मी म्हणलं यायला बुटात द्या. असं नाही झालं एरी म्हणायला लागलो. पण नाना इशिक लोकायला दुधन चहा करायचा, काळा करा, दुधाचा करा, दूध करा, साखऱ्यात लागणच नाही. 200 पोते गव्हाची थप्पी, बाई किती अधिकारी असावा याच्यावर सांगतो. 200 क्विंटल गहू अण्णा, गुरुजी. हो. तुरीची थप्पी, गव्हाची थप्पी, सोयाबीनची थप्पी, इकितच नव्हतं वर्ष म्हातारं माल. जरा कारभार बरा होता, भागायती खेळ होता. हो. पण कर्म नको नको ती साखऱ्यात संपला. हो. काय बाया मालक पिशी घेऊन निघले ना तिकडं. निघाले का? काही लिहिली का चिठ्ठी? साखरेच्या डब्याला इस्तू लागलाय. अरे सकू, तू म्हण साखऱ्या उडालाय, साखरेच्या डब्याला इस्तू लागला म्हणली. अशा टकटक दिसाल्यात मला 3 जणी नवऱ्याला अशा वाईट बोलणाऱ्या. तुम्ही 3 उभ्याच राहा. हो. उभ्या तुम्हीच 3 माग पाहून मरायची एखादी कीर्तनात. मला नाही कळत. त्या म्हणते माय गुरुजी हो मेला कशाला आणला ग. अशा चळवळल्या होत्या. म्हणतं का आपल्याला उठा म्हणून. पण ताकद नाही गुरुजी, साखर संपली म्हणायला. म्हातारं म्हणलं असतं तुम्हाला कळत नव्हतं. 4 दिवसांआधी सांगता येत नाही साखरे संपत आल्या. तर 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 सून हालू लागली. नवीन लग्न झालेली तिची सून होती, म्हणजे म्हाताऱ्याची नाच सून. हो. ते आपल्या आत्याला म्हणली, आत्या आणि एवढं काय तुम्हाला घाम यायला? तुला काय माहिती बाई, 10 कप दूध आणि 10 कप चहा करावाच लागतोय. आणि मग साखर उडाली आपण उसने आणू ना. बाई बैठकीपासूनच रस्ता आहे. 11:15 वाजले तर इतक्या रातच्या लोकांची तर म्हणले काय म्हणतील मामांजी. आणि ती म्हणली आता काय म्हणते ना, मग काय टाकायचे याच्यात? मुकाट्या बस माय, ते आल्यावर काय होईन ते होईन, पण तू नको ताण घेऊ. पण ती बी बऱ्या घरची पोरगी होती. बऱ्या म्हणजे पैशावाल्या नाही नाना, कुलवान घरातली. हो. हे बा ज्या ज्या पोरायचे लग्न राहिले का त्यानं रंगारूपाव नका करी जाऊ बायको, गुणावर करायची. हो. आपल्या संस्कृतीत गुणाला किंमत आहे, रूपाला नाही किंमत. गुणाला किंमत आहे. झाड आंब्याचं लय मोठा असावं का काय रे असावं, अर्धा एकर रानात सावली आणि 15-15 वर्ष कैरी लागन. नदीचं पात्र 200 फूट रुंद, छापी भिजवायला पाणी नाही. छापी फक्त म्हाताऱ्यालाच कळती, पॅन्टीवाल्याला काय कळन छापी. चिलमीच्या खालून लावते ते धुडक, त्याला छापी म्हणते. ते बारीकसं असतं, त्यांना का धुडक्याच्या नादी लागू. बैल दिसायला चांगले असावं का चालायला? असले बैल दिसायला अख्खं गाव बघायला आलं. आणि कापसात धरल्यावर साळी कुटू लागले, म्हणजे फिरून कापसाच्या मुंडक्यावर पाऊल टाकू लागले. एकही झाड नाही जिथं ठुलं द्यायनं. अरे पाळी तर मस्त उभाटी आणली, पण कापूस झोपून टाकला. साळीच कुटू लागली. अशी म्हणत्याच्या बाजारात अर्ध्या किमतीत जिंकले. गुणाला किंमत आहे बाई. रुपाल चांगली असावं का मालकाला जीव लावणारी असावं? मालकाला जीव लावणारी. हो. रूपानं नंबर 1. घरात लाईट लावायचं काम नाही, पण इतका मालकाचा पिना पाहडा. 3ऱ्या वर्षी चलो नाशिक. हो. नाशिकलाच नेलं.
गुण चांगले असं. काय पोरगी गुणवान म्हणली आत्या घाम येऊ देऊ नका. माझ्या लग्नात रुखवत आलाय. रुखवत येत होता ना पहिला. रुखवत साखरेचा रुखवत असायचा आणि रुखवदामध्ये साखरेचे महाराज साखरेचे घोडे आहे का नाही, साखरेचे कोंबडे, साखरेचे अंडे, साखरेचे बैंगन, साखरेचे दोडके, काही असं कृती करून पाठवायची. साखरेची साखरेची करायची. म्हणली आत्या मी काय करते आता सगळा साखरेचा रुखवत खाल्लाय पण 2 कोंबडे आणि अंडे शिल्लक आहेत. साखरेचे कोंबडे आणि साखरेचे अंडे. पण चहाला कोंबडे जमतेत रंगीबेरंगी कारण चहा रंगीबेरंगीचे ना. पण 10 कप दुधाला किती अंडे टाकू. मी दरुजाच्या तोंडालाच बसलो होतो. मला तर आधीच उलटलो. बापरे दुधात अंडे दुधात अंडे. पण ते म्हातारं हुशार होतं. ते म्हणलं बाळाला चालू आहे याला काहीतरी कळाले त्याच्याकरता चुळमुळ चुळमुळ करा. काय बाळू महाराज म्हणलं काय जिजा हांडे टाकायले दुधात. माग म्हातारं गेलं आणि मला बलिलं. काय साखऱ्या उडालाय. आणि म्हणून साखरेचे अंडे आणि साखरेची कोंबडी रुखवतातली आहेत. 19 लोकांच्या पुढे इज्जत सांभाळली. कोणी कुलवान घराण्यातल्या सुनानं. कुलवान घराण्यातल्या अशी असती ना सुपाडन कानी घेऊन आलेली. ती म्हणली असती फुकायचेत का 200 पोत गहू हाय का साखऱ्याचा पत्ता इस्तू लागला पतीच्या डब्याला. असल्या म्हणता असते कशा टक टक दिसते तो अशा टक टक. संसारात इतकी पोषक बाई असावं त्याचं नाव संसार. कर्कशे संगती उदंड फजिती. सात्विक आणि सदाचारी पत्नी ज्याच्या जीवनात भेटली त्याला वनवासात पण स्वर्ग आहे. आणि ज्याच्या जीवनात कर्कश बायको भेटली त्याला बंगल्यात मसन वाटाय. बंगल्यात मुंडक्याकूनच जळायला समजायचं. कर्कश बायको असली की हो मालकाला त्रास देणार 6 जणी दिसायल्या. 2 वाड्या अशा टकटक दिसायल्या. त्या माझ्याकडे पाहिल्यात तर मीच मरतो काय असं वाटायले. असं नका करी जाऊ माय आणसाबाई. सात्विक पत्नी सांदीपनींना इतकी सात्विक यांच्याकडे शिकायला जगाचा मालक आला. जगाचा मालक. शिक्षण झालं नाना वेळ संपलाय. मोजक्यात आट पितो. बैल किती मागायची घ्यायची गुरुजी पण आपला बांध आला की आऊत मोडीलं पाहिजे. हावसानच एक जणांना कासराटीला टोला गेलं त्याच्या किळीत आऊत. त्यानं सत्कारच केला चांगल्या फोकानं. आपल्या तासात आथुरणा इतकं पाय लांबायचं 2 तास झाले की आपलं आवरलं पाहिजे आहे का नाही. कशाला आगावपणा. शिक्षण आटपलं नाना. दर्शन घेतलं सांदीपनींचं माझ्या पंढरपुरातल्या मालकानं. आणि मालकाला विचारलं पंढरपुरातल्या मालकानं गुरुजीला विचारलं गुरुजी तुम्हाला काय दे. हे काय नको म्हणले. ते का बाळू महाराज आहे का. हे काय नाही निघून जा. देवाने विचार केला. जिनं भाकरी खाऊ घातल्या तिच्या पाया पडू. आणि मग गुरुमातेचं दर्शन घेतलं. आईसाहेब काय देऊ. आईसाहेब म्हणल्या कृष्णा अरे मी अशा मालकाच्या नावानं कुंकू लावते की जिच्या मालकानं आयुष्यभर कोणाच्या पुढे हात पसरला नाही. अरे तू लक्ष्मीचा पती आहेस. लक्ष्मीचा पती जिच्या मालकाकडे शिकायला येतो तिचा मालक किती मोठा असेल. आणि आम्ही तुला कशाला काय मागाव. ये पण देवाला वाट लावत असताना नाना सांदीपनींच्या पत्नी रडू लागल्या. भगवंतानं जरा विचारलं आईसाहेब तुम्ही रडता. अरे कृष्णा तू वाट लावत असताना आम्हाला आमच्या लेकराची आठवण झाली. महर्षी सांदीपनींचा पुत्र समुद्रात आंघोळ करायला गेला आणि समुद्रातच बुडून मृत्यू पावला. आमचा मुलगा मृत्यू पावला रे.
आईसाहेब मालकाने काही मागितलं नाही, तुम्ही काही मागितलं नाही, मी गुरुदक्षिणेत एकच काम करतो, तुमचा मेलेला मुलगा वापस आणून देतो. काय केलं असेल पंढरपुरातल्या मालकानं आपल्याला काय कळणार आहे? ते आपली लायकी बी काय ते तपासायची मोजायची. आपण पुराणात लिहिले तितकं सांगण्याचा प्रयत्न करावा. कसा जिता केला असन, कोण चालतं प्राण घेऊन, मग इतक्या दिवस माशानं शरीर खाल्लत नसल का? असे लईच कितीतनं माणसं काय काय हो शिद्रच पाहतेत. पाय घालू का, बोट घालू का, काडी घालू का, लाकूड घालू, कुठं कुठं फाडू, अशा लई काही काही जाती आहेत ना. हो, आपण कशाला इचकायचं? ते मालकाची कृपा आहे ती. वापस आणला पुत्र, किती आनंद झाला असेल. पण नाना आज ते मुलगा जिवंत आहे का? नाही. सागरात मृत्यू पावलेला मुलगा. आपले गुरुजी आणि गुरुमाता प्रसन्न व्हावी म्हणून माझ्या द्वारकेतल्या पंढरपुरातल्या मालकानं तो मुलगा जिवंत करून द्यावा. आता तो मरायला नव्हता पाहिजे, पण त्यालाही थांबता नाही आलं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली 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 तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली निधियांबवति निधिभय सकल दिशुधिय निकालति छंद भयो यक्षति किन्नर गंधर्वादि लोकपाल भय दिक्पालम चारुतिहासं परमहंसाना सकल जना भय जायन्ते वृष्णिर सकल दिकलं भिवामि मकृतुञ्जना भय जायन्ते कैलासाधिपतयन्नमा वैकुण्ठाधिपतयन्नमा सत्यं वासं पतयन्नमा गोलोकाधिपतयन्नमा यज्जायतेन कृतं सकलो यमाग्रभयतति पन्तजनो शङ्खश्राद्धो हिरण्यश्राद्धो शङ्खश्राद्धो हिरण्यश्राद्ध रक्तं चन्दन समर्पयामि रक्तपुष्पो वयोजना अंगुष्ठादि स्नान भयो तर्पण विधि भय जायन्ते लुप्तपिंड भय गया व्रजनो आप्तेष्टे भय त्रिपिंडी नारायण भय नागबली सुत पितृलोक भय तृप्ताना गया व्रजनो सकल स्थिता आपां पति भय निरं भयो सरिता वोग सकल स्थित भय छंद परावय वासन्ते मातृगया वय पितृगया सकलाति समीलति जायन्ते पितृर सकलति लोक सुधा भव काल छंद भय जायन्ते काल छंद भय जायन्ते काल छंद भय जायन्ते नमः पार्वते पते हर 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 महादेव. झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबराय नामदेवराय चोखोबराय नाथबाबा सावता महाराज सेना महाराज कबीर महाराज मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सखुबाई सर्व संतांच्या चरणी समर्पित करतो. आजचा हा पवित्र हरिदिनीचा योग एकादशी अशा पवित्र या हरिदिनी मातेच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. उपस्थित गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील सर्वांना धन्यवाद. मला काही कोणाचं नाव पाठ नाही नाना, सगळ्यांची नावं घेतली अशी गृहीत धरा. आणि मला नाव पाठ करायला मला कुठं तुमची इथली ग्रामपंचायत लढवायची. 2 घंटे कीर्तन करायचं पळायचं. सगळ्याला धन्यवाद देतो. आदरणीय परमार्थप्रेमी वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य चाकरवाडीचे दादा, अतूट त्यांच्यावर श्रद्धा. आमचे आदरणीय देवळ्याचे नानांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. दोन्ही मृदंगाचार्यांना धन्यवाद प्रणाम. दिलीपांना असतील,
दौलत गुरुजी असतील, हनुमंतराव असतील आणि प्रमाण पाठ आहेत गुरुजी, मस्त प्रमाण पाठ. त्यांचं गाव वांगी आहे बरं. हो हो, आखाड्यावरले आहेत ते. हो, चांगले आधी फार मोठे अधिकारी नारायण बाबा म्हणून फार महान साधू तिथं झाले. अशा पवित्र भूमीत त्यांचा जन्म. चौत्रेश्वर महाराज, त्यांनाही धन्यवाद. गुरुजी सतत तारकीसाठी संपर्क करतात. नाना इकडे बरीच लोक तारका घ्यायची की तुमचं नाव मला पुढं लावते. घे बाबा लिहून म्हणत असतो. नाना म्हणल्यावर काय ताण नाही. चांगली माणसं. नाना परिसरात शक्यतो कळाल्यावर टाळीत नाहीत कीर्तन. सगळ्यांना प्रणाम करतो. आणि शरद भरतराव बोराडे आणि मनोज भरतराव बोराडे, शरदराव आणि मनोजराव या दोन्ही सद्भक्तांना आपल्या वडिलांच्या आठवणीचा सोहळा केला. नाना मला बोलिले म्हणून मी चोंबाळीतच नाही. आम्हाला मुसलमानं पण बोलवायलेत. होता नाही कधी मुसलमान यजमान आपलं. त्या खलंगरीला गेलो, मुसलमान यजमान आमचं. काय ताण नाही, कोणी बोली तर काय विषय नाही. पण आदर